सकाळी सकाळी उठले 6ला आणि चहा मांडला. सगळ्यात पहिलं काम केलंय आज मी, चहा मांडलाय. कारण की नवऱ्याला ऑफिसला जायचं होतं, लेट झालं होतं त्याला उठायला. त्यानं अलार्म बंद केला की काय झोपेत काय माहिती. आणि मी खाली सुद्धा आले बिकॉज तो त्याचा रुमाल विसरला होता. आणि नंतर वरती आलो, दूध तापवल्यावर अंघोळ केली. मी साबुदाण्याची खिचडी भिजत घातलेली. म्हटलं आज काही काम नाहीये, आज तर सकाळी साहेब सकाळीच ऑफिसला गेलेत, तर मग आपण आपली खिचडी करूया. खिचडी खिचडी करायची होती, पण मला रात्री मी असं किचन आवडलं नव्हतं. सकाळी उठल्या बघा चहा केला. आणि मला सवय आहे की सकाळी उठले की किचन पुन्हा एकदा पुसून काढायचं वगैरे, किंवा रात्री जर मी नसेल केलं, कंटाळा आला, खरंच मला कंटाळा आला काल, तर मग माझं बऱ्यापैकी पडलेलं हे भाजी डाळ वगैरे काढून घ्यायचं, मी ते काढलं नव्हतं छोट्या भांड्यात. ते सगळं केलं आणि मला लागेल ते भांडे घासून घेतले. कारण की माझ्या इथे मला हाऊस हेल्प असते, त्याच्यामुळे मला काही करावं नाही लागत. पण मला आवडत नाही असं सकाळी मी उठले आणि मॉर्निंग स्टार्ट करते, मी काहीतरी बनवायला घेते छान फ्रेश आणि बेसिनमध्ये भांडे पडून येत, अजिबात नाही आवडत मला तसं. त्याच्यामुळे मी ते पहिलं आवरून घेतलं, छान किचन पुसून घेतलं. आणि दुधाचं काय झालं होतं, दूध ना जास्त झालं होतं त्या हंडीमध्ये, त्याच्यामुळे मी ते थोडंसं वाडग्यात तापवलं ते चहाला टाकण्यासाठी. चहा केला, कारण की मी प्रयत्न करते की मी चहा सोडून, मला चहाची खरंच सवय नव्हती, पण आता ती याच्यासोबत अरविंद सोबत राहून राहून सवय लागली. त्याच्यामुळे पहिला चहा केला, नाही पिला तर माझं डोकं खूप दुखतं. आणि कसं मला समजत नाही कधी की मी चहा नाही पिली म्हणून दुखते की काय. मग खिचडीसाठी शेंगदाणे पण भाजून घेतले. नानू खाली गेलेला 10 वाजता वगैरे, तर मग मी त्याला शोधायला गेले. म्हटलं बघूया तो आहे की नाही पहिला. आणि त्याला बघितलं ना खेळताना की मग आपलं स्वयंपाक किंवा घरातलं काम निवांत होतं. तर मला एका साईडला बघितलं तर तिथे दिसला नाही, पण म्हटलं बघितल्याशिवाय तर काय घरी जायचं नाही. आणि मला माहिती होतं कुठे जाणार ना लांब, पण मला त्याला बघितल्याशिवाय काही स्वयंपाक सुचणार नव्हता. तर दिवस बाय.